सगळ्या माता भगिनी इथे आहेत, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने आयुष्यात काहीतरी करावं, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या जाऊन सगळ्यात आधी श्रीमान योगी हे पुस्तक तुम्ही घेऊन या आणि रोज झोपायच्या आधी एक पान, फक्त एक पान तुम्ही त्या मुलाला मोठ्याने वाचून दाखवा. मी तुम्हाला हमी देतो, शिवाजी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात, हे तुम्ही विसरून जाल. तुम्ही स्वतः जिजाऊ व्हाल आणि तुमचं मूल हे छत्रपती शिवाजी होऊन किमान या तालुक्याचा तरी उद्धार करेल, हा शब्द मी तुम्हाला देतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, त्यांच्या मोठमोठ्या यात्रा काढतो, जय शिवराय म्हणतो, पण आपण काय करतो? निवडणूक आल्यावर 1000 रुपयांना आपण आपलं मत विकून टाकतो. की मागच्या वेळेला पण मी हा मुद्दा बोललो होतो, किमान आपण आपली लोकशाहीवरची निष्ठा दाखवून आपण बाकी काही नाही हो, सोडून द्या सगळं, किमान प्रामाणिक मतदार तरी आपण बनूया. हे एक जरी गोष्ट केली तर मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या चिरकाल आणि आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम होईल. शिवाजी विनायक होते, हे सक्तीने शेतकऱ्यांकडून शेत सारा वसूल करत होते आणि दुष्काळ सगळीकडे पडलेला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं की अशा प्रकारे दुष्काळामध्ये जर आपण शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला तर शेतकरी म्हणतील की यांच्यापेक्षा मुघल बरे होते. जेव्हा जेव्हा दुष्काळ असतो, जेव्हा जेव्हा विपरीत परिस्थिती असते, तेव्हा आपण आपला व्यावसायिक हित बाजूला ठेवून लोकांसाठी काम करायचं होतं. तुम्ही माझ्या युट्यूबवरच्या सगळ्या क्लिप्स काढा. जेव्हा कोरोनाची साथ सुरू होती तेव्हा मी डॉक्टरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच विचार सांगायचो की ही जीवन मरणाची परिस्थिती आहे, पैसे कमवण्याचे दिवस नाही, हे लोकांना वाचवण्याचे दिवस आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपली रयत, आपल्या भागातले लोक हे कठीण काळामध्ये असतात तेव्हा आपला व्यावसायिक हित बाजूला ठेवून आपण त्यांच्या मदतीला धावून जायचं असतं. आणि मला वाटतं आता अविनाश पाटलांनी तेच सांगितलं की अजूनही कित्येक वर्ष झाले आपल्या भागातला दुष्काळ अजून पूर्णपणे नाहीसा झालेला नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तो घालवण्यासाठी आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रासारखं जे विकासाचं वारं आहे ते आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना झटावं लागणार आहे. हा विचार मला वाटलं शिवचरित्रातून मला वाटतं की आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. स्वराज्याचा विचार कुठून आला? कुठल्या क्षणाला हे जिजाऊंना वाटलं की स्वराज्याची स्थापना व्हायला हवी आणि आपल्या 4 वर्षाच्या मुलाने हा विडा उचलायला हवा? त्याची एक अत्यंत अंगावर शहारे आणणारी घटना मला आठवते. शहाजीराजे स्वतः सरदार होते आदिलशाहीमध्ये, पण नाशिकमध्ये सरदार असलेल्या त्यांचे सख्खे चुलत भाऊ खेळोजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाऊच्या जाऊबाई या अंघोळीसाठी गोदावरीवर गेल्या आणि महाबत खान या आदिलशहाच्या एका दुसऱ्या सरदाराने त्यांना तिथून उचलून नेलं, त्यांना तिथून उचलून घेऊन गेले. त्यांच्या सख्या जाऊ आणि ही बातमी जेव्हा आली शिवनेरीवर तेव्हा उदास होऊन जेव्हा त्या अश्रू ढळत होत्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की जिजाऊ काय झालं, तू इतकी उदास काय, रडते काय? तिने सांगितलं की बाळा, या राज्यामध्ये तुझी काकूही सुरक्षित नाहीये, तुलाच हे राज्य महिलांसाठी सुरक्षित करण्याचा विडा आहे तो तुला उचलावा लागेल. आणि मला अत्यंत खेदाने वाटतं की 2024चा मुली आणि स्त्रिया गायब होण्याचा जर डेटा तुम्ही बघितला तर तो 2024 सालामध्ये तन्मय 37,695 मुली महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत, कुठे गेल्या माहित नाही. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार स्त्रियांच्या सुरक्षेचा जर आपण जागवला नाही तर खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्थापना त्यांची जी होती तो विचार आपण जगतोय असं मला वाटत नाही. म्हणून मला मुलींना सांगायचंय, इथे बसलेल्या सगळ्या मुलींना मला सांगायचंय की आजच्या न्याय व्यवस्थेमध्ये तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही, फक्त तुम्ही स्वतःला वाचवू शकता. म्हणून प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स हा आलाच पाहिजे. आमच्या कॉलेजच्या सगळ्या मुलींना 600 मुलींना आम्ही दरवर्षी 5 दिवस सुट्टी देऊन सेल्फ डिफेन्स शिकवतो. एका वेळी 10 जण जरी तुमच्यावर चाल करून आले तरी तुम्हाला त्यांना तिथे गारद करावं लागेल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जा आणि तुमच्या रक्षाबंधनाला तुमच्या भावाला सांगा की तू मला राखी बांध, मी तुझं रक्षण करेन. हा विचार मला इथे बसलेल्या सगळ्या मुलींना द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की
छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन, सगळ्या जाती धर्मांचे मावळे सोबत घेऊन त्यांनी ही स्वराज्याची स्थापना केली. बहिर्जी नाईक जेव्हा त्या सुरतेची लूट झाली, खूप सुंदर प्रसंग आहे की सुरतेची लूट जेव्हा झाली आणि तिथे लपून बसलेले जे फिरंगी त्यांना महाराज टोपीवाले असं म्हणत, लाल टोपीवाले असं महाराज म्हणत, तेव्हा ते लाल टोपीवाले जे फिरंगी होते तेव्हा लाल हॅट घालायचे, ते आले आणि तिथे त्यांनी एक माणूस बघितला. तेव्हा तो जो जनरल होता त्यांचा तो चाट पडला की अरे हा माणूस तर गेली 2-3 वर्ष आमच्या ऑफिसच्या समोर भिकारी होता, हा इथे कसा? तेव्हा त्यांना कळलं की हा बहिर्जी नाईक हा भिकारी नसून हेर आहे. हा बहिर्जी नाईक हा नाईक समाजाचा म्हणजे आदिवासी समाजाचा आहे. आज माझ्याकडे तुम्हाला मनापासून सांगतो, जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाचा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा त्यांना उपचारासाठी मदत करतो, तेव्हा मी या बहिर्जी नाईकचे महाराष्ट्रावरचे उपकार फेडत असतो, ही भावना माझ्या मनात येते. शिवा काशीद, तुम्हाला माहिती आहे की जो शिवा होता शिवा म्हणून वाचला जीवा हे जे म्हटलं जातं, तर हा शिवा काशीद जो प्रतापगडाला जेव्हा वेढा पडला होता तेव्हा हसत हसत जेव्हा महाराजांनी त्याला बोलवून सांगितलं की माझ्या जागेवर शिवा तुला जायचंय आणि तुला शिवाजी म्हणून, छत्रपती शिवाजी म्हणून तुला मारण्यात येईल, हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले. हा शिवा काशीद हा नाभिक समाजाचा होता. सगळ्या 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची स्थापना केली. पण आज आपण काय करतो? आज कुणीही आपल्या समोर आलं, मला तर खूप आश्चर्य वाटतं. बऱ्याच लोकांना आडनावावरून जाती कळतात, मला आडनावावरून कधीच जात कळली नाही, कधी मला लक्षातच येत नाही. लोक बऱ्याचदा, मला आश्चर्य वाटतं, हॉस्पिटलमध्ये किंवा मी आता ग्रामीण भागात फिरतो, कोणी भेटला आडनाव काय, आडनाव काय, माझं नाव समजा काय काही सांगतो एखादं, समजा माझं नाव संदीप आहे किंवा माझं नाव गिरीश आहे, आडनाव आडनाव, अरे तुला काय करायचं आडनाव? गिरीश आहे, मी बास आहे, मी गिरीश आहे, मी अमोल आहे, बास झालं मी अमोल आहे ना. लगेच त्याच्यावरून रिसर्च सुरू होतो, हा कोण आहे काय. हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. पहिल्या लढाईला रोहिडेश्वरानंतर जी पहिली लढाई झाली त्याच्यानंतर ज्या तलवारी बनवल्या त्या एका लोहार समाजाच्या माणसाने बनवल्या. अनेक लोहार, मला तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा हे लोक भेटतात तेव्हा कधी कुठेतरी आज लोहार समाजाचे जेवढे लोक असतील त्यांचा कुठला तरी महाराष्ट्रातला वंशज असणार आहे ना, हे त्यांचंच रक्त आहे ना. याच रक्ताच्या तलवारीने आपल्याला स्वातंत्र्य, आपल्याला स्वराज्य मिळालंय ना. मग या माणसामध्ये आपल्याला लोहार का दिसतो, आदिवासी का दिसतो, नाईक का दिसतो, आपल्याला बहिर्जी नाईक का दिसत नाही, आपल्याला जो केस कापणारा आपला नाभिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिवा काशीद का दिसत नाही. एकच जात पाहिजे आपली, पहिली जात आपली पाहिजे ती म्हणजे शेतकरी. एकच जात शेतकरी, एकच जात, एकच धर्म शेतकरी. आणि आपली दुसरी एकच शेवटची जात आणि धर्म पाहिजे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मावळे आहोत. म्हणून मला वाटतं की हा जातीपातीचा भेद आपल्याला महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी चांगली हे संविधान दिलं, तर हा भेद आपण या निमित्ताने, या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण संपूया. आणि शक्य तितकं हे विचार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. ज्या माता भगिनी आहेत, तुम्हाला मला ताई आवर्जून सांगायचंय की आपल्याकडे शिक्षण सोडून दुसरा मोठा होण्याचा मार्ग नाही. आपल्या वैजापूर तालुक्याला शिक्षण आणि उद्योग हे दोनच गोष्टी आहेत ज्यांनी आपलं वैजापूर हे जगाच्या नकाशावर यावं. म्हणूनच मी वेळात वेळ काढून बाहेर येत असतो. तर तुम्ही रोज हे मनामध्ये आणा की माझा पुत्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाज्वल्य इतिहास निर्माण करणारा पुत्र माझा घडावा, आणि हे रोज तुम्ही त्यांना सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.